तुझ्याकडे
दुःखाची भोपाई संताची म्हणून या ना
सुख वाटे येचे ठाई बहुपायी संताच्या म्हणून या केला वास नाही नास या ठाई ना करावे हालचाली निवारली चिंता हे तुखा म्हणे तनो संत चरणा लागता म्हणून या केला वास नाही नास या ठाई वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी निज रूप तुझे ठेवितो मस्तक मी ज्या ठिकाणी सद्गुरु ते दम जपाय दोन्ही महायोग पिढे तरी वेमरथमर पुण्य काय दातुमणींद्रे समगत्यम दृष्टदम आनंद कंदम प्रब्रह्मलिंगम भज पांडुरंग पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम मन मन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार सद्गुरु दास तुगा जाचे केल्या स्मरण सकल विद्यांच्या अधिकरण त्याचे बंधू श्री चरण श्री गुरुजी नमस्कार न्यादाय ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
तीन श्री सात तया माता दंडवत काकी झोळी पुढे स्वान नित्य जान नित्य स्नान प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग जगन वंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ ह्या महाराष्ट्राचं भूषण व ज्यांनी ह्या भक्तीचा कळस काढा असे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा हा सेवेकरता निवडलेला अभंग आहे. विठ्ठल आज माझ्यासारख्या पामाऱ्याकडे ही आजची दुसऱ्या दिवसाची सेवा आलेली आहे, तरी मी ट्रस्टीच श्री गुरुदत्त ट्रस्ट यांचं सर्वांचं अभिनंदन करतो. कारण माझं पामर आहे काय थोरपण पायाची वाण पायी बरी. तसेच आमचे गुरुबंधू आदरणीय वंदनीय श्री जाधव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व कार्यक्रम करीत आहेत. जया अंगी मोठेपण तया व्याधना कठीण. ज्याला मोठेपण सोसायचंय त्याला यज्ञा सुद्धा भरपूर असतात, पण माणसं उगाच म्हणतात की हा माणूस आहे तस माणूस नाही, कुणी वाईट नसतं. प्रत्येकाचा या बुद्धीचा दोष असतो. आपल्या अंतकरणात चांगल्या भावनेने सगळ्यांनी सहकार्य करावं आणि ह्या दत्तगुरु महाराजाच्या चरणी लीन व्हावं. आता तीन श्री सहा हात तया माझा दंडवत काकी झोळी पुढे स्वान निते जान निते स्नान शंख चक्र गदा हाती पायी खळा गर्भवती. तुका म्हणे दिगंबरा तया माझा नमस्कार. तुकाराम महाराज सांगतात ह्या दत्त महाराजाचं हे एवढं पवित्र ठिकाण आहे की त्या दत्त महाराजा तीन स्त्री आहेत आणि सहा हात आहे. तया माझे दंडवत. तुकाराम महाराज सांगतात की ह्या दत्त महाराजाच्या चरणावर माझे नतमस्तक होतो मी. तया माझे दंडवत काकी जोळी पुढे स्वान निते जान निते स्नान. आता भगवंता दत्त महाराज इथं आलेले आहेत. ही विनाकारण कोणचं बी कार्य होत नसतं किंवा भगवान आले ते कशा करता आले तरी तो मामाचा उद्धार करण्याकरता आलेले आहेत. परंतु आपला विश्वास नाही. जे नारायणपूरला अक्का पुन्हा जिल्हा जात असतो त्यातलीच एक प्रकारची ही दत्त महाराज आहे. तिथं ह्याला कमी समजू नका. फक्त आपण तुम्ही आम्ही मनात भेदभाव करतो. अनुभवाला अंगे हेचे चका असे महाराज सांगतात की अनुभव आला पाहिजे. तुम्ही आम्ही ह्या दत्त महाराजाची थोडी का होईना भक्ती एक निष्ठेने केली तर अनुभव आल्याशी राहणार नाही का. माझा विश्वास विठ्ठला प्रत्येक जीवाला वाटत असत देव नाही. देव आहे तर दिसतो का. सज्जन नाव भगवान सांगतात म्या बोलविला वेद बोले म्या चालविला सूर्य चाले म्या हलविला जो प्राण हलव्या जगासे चालिता. अरे हा भगवंत नसन तर आपण एक क्षण सुद्धा या पृथ्वीवर जिवंत जगू शकत नाही. चाले हे शरीर कोणाचे असते कोण बोलवितो हरिविना. ऐकावे गावी एक नारायण तयाचे भजन चुको नाही.
एक क्षण सुद्धा आपण राहत नाही, तर आपल्या जीवाला ब्रह्म झालेला आहे. प्रत्येक जीवाच्या जगाकडे महाराजांनी दृष्टी फेकली. सुख वाटे याची ठाई भो पायी संताच्या. महाराजांनी आपली दृष्टी ह्या जनतेकडे फेकली. त्यावेळेस महाराजांच्या लक्षात आले, प्रत्येक जीव रात्र दिवस कष्ट करतोय, काम करतोय. कुणी व्यवसाय करीत असेल, कुणी नोकरी करीत असेल, कुणी धंदा करीत असेल, कुणी अनेक लाख प्रकारच्या आपापल्या इच्छानुसार धंदा किंवा काम करीत असतात. मला सांगतात प्रत्येक जीव रात्र दिवस काम करतो, पण असा एक वृक्ष आहे, त्या वृक्षाला रात्र दिवस माणूस पाणी घालायचा प्रयत्न करतोय. त्याला रात्र गेलेली कळत नाही, दिवस गेलेला सुद्धा कळत नाही, पाणी घालणं बंद नाही. महाराज सांगतात रात्र दिवस तळमळ चालू आहे, रात्र दिवस परितना चालू आहेत. कुणी ज्ञानी असन, कुणी अज्ञानी असन, कुणी मूढ असन, कुणी पापी असेल, पण सर्वांची एकच ध्यास आहे, ते म्हणजे सुख. की कुणाला सुख नकोय. ह्या पृथ्वी तलावर प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक माणूस हे सुखासाठी धडपड करीत असतो. सुखाला गी करीसी तळमळ, सुखाला गी करीसी तळमळ, करतो पंढरीसी जाये तळ, करतो पंढरीसी जाये तळ. सुखाला गी करीसी तळमळ, करतो पंढरीसी जाये तळ, पंढरीसी जाये सुखा लागे करीशी तळमळ, तरी पंढरीशी जारे एक येळा. आपण पंढरीला जात नाही, तळमळ. महाराज सांगतात किंवा भक्ती करीत असताना जे आपल्यावर अवलंबून असलेले आपले बायका मुलं, यांची सुद्धा तळमळ असते. काय असते की आम्हाला सुख मिळावं, आमचा संसार सुखाचा व्हावा, मग आम्ही आनंदी होऊ. प्रत्येक माणसाची तळमळ आहे, प्रत्येक माणसाचा प्रयत्न चालू आहे. प्रत्येक माणसं रात्र दिवस झुरतो ह्या प्रपंचासाठी, पण सुखाचा तीळ मात्र सुद्धा त्याला अपेक्षा करता येत नाही. काय येत नाही हो. आपण पंढरीला चाललो आणि एखाद्या ठिकाणी टेंभुर्णी सारख्या भागामध्ये आपला मुक्काम पडला. आपण तिथं त्या ठिकाणी काय करतो महाराज, एक रावटी मारतो. रावटी मारल्यानंतर ते जेवण करतो. जेवण करल्यानंतर आपण कीर्तन कार्यक्रम करतो नाही. सकाळी उठल्यानंतर आपल्याला कुठं जायचंय, पंढरपूरला. विसर पडला. तसा तुम्हा आम्हाला ह्या जीवाला विसर पडलाय. महाराज सांगतात कशाचा, मरणाचे कार्य नाही आठवण, मरणाची कार्य नाही आठवण, मरणाची कार्य नाही आठवण, मरणाची कार्य नाही आठवण, नाही आठवण, मरणाचा धन लोभ व्हावा, सोहिताचा धन लोभ व्हावा, मरणाचे कार्य नाही आठवण, मरणाचे कार्य रहिताचा पाणी लोभ सोहिताचा पाणी लोभ व्हावा, मरणाचे कार्य नाही आठवण, मरणाचे कार्य नाही आठवण. महाराज सांगतात की बाबा रात्र गेली, दिवस गेले, आयुष्य गेले, जन्मा येऊन काय केले. अरे तुला एवढे सुंदर नरदेह दिलेला आहे, एवढे इंद्रिय कशासाठी दिलेत. महाराज सांगतात दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, गुण श्री नारायण, माझे जीव पल मनोना. दिले इंद्रिय हात
मुख बोलाया वचन बिनती जोड़ा नारायण नासी दिवस भव